नमस्कार श्रोते हो. आज आपण शिवलीलामृतातील पहिल्या अध्यायाचे वाचन करणार आहोत, ज्यामध्ये दशार्ह कालावती आख्यान आलेले आहे. पहिल्या अध्यायाच्या पठनाने किंवा श्रवणाने देखील पूर्वसंचित पापांचा नाश होतो आणि मनुष्याचा उद्धार होतो. तर असा हा शिवलीला अमृत या ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे आपण श्रवण आज करणार आहोत. आपल्या चॅनलला आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत शुकदेवांनी सांगितलेले आहे. एकदा नैमिषारण्यात पुराणकार सुतांना शौनकादी ऋषी म्हणाले, तुम्ही अनेक पुराणे सांगितले आहेत, भगवान विष्णूंच्या लीला वर्णिल्या आहेत, रामायण महाभारत भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले. आता शिवलीला अमृत श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा सूत म्हणाले, ऋषी हो, आता लक्षपूर्वक शिवलीला अमृत ऐका. हे शिवलीला अमृत मोठे अद्भुत असून त्याच्या श्रवणाने पातकांचे पर्वत जळून जातात. आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्यांचा लाभ होतो. श्री शंकरांच्या कृपेने संतती, संपत्ती व ज्ञान मिळते. कलिदोषाचा नाश होतो. सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ श्रेष्ठ म्हणून शिवषडाक्षर मंत्राचा म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. दुसरा मंत्र शिवपंचाक्षर म्हणजे नमः शिवाय मंत्र. दोहोंचे फळ सारखेच आहे. ब्रह्मादी देव याच मंत्राचा जप करतात. या शिवमंत्रा जपाने दारिद्र्य, दुःख, भय, शोक व सर्व पातकांचा नाश होतो. या मंत्राचे महात्म्य सांगावे तेवढे थोडेच. सर्व शास्त्रात वेदांत श्रेष्ठ, सर्व शास्त्रांमध्ये पाशुपत श्रेष्ठ, सर्व तीर्थात प्रयाग श्रेष्ठ, त्याचप्रमाणे सर्व मंत्रांमध्ये शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ आहे. या मंत्राचा जप सर्वांनी करावा. त्यासाठी कोणतेही बंधन नाही. या मंत्रजपासाठी आणखी कोणत्याही क्रिया किंवा विधी करावे लागत नाहीत. या मंत्राचे जे सतत जप करतात त्यांचे सर्वतोपरी रक्षण स्वतः शंकर भगवान करतात. मात्र हा मंत्र आपणास माहीत असला तरी तो श्रेष्ठ पवित्र सद्गुरूकडूनच घ्यावा. त्यासाठी सद्गुरूला शरण जावे. या मंत्राचा जप पवित्र स्थळी म्हणजेच गोकर्णादी तीर्थक्षेत्री किंवा शिवमंदिरात करावा, म्हणजेच साक्षात्कार होतो. या संदर्भात एक प्राचीन कथा सांगतो. पूर्वी मथुरेत यादव वंशात दशार्ह नावाचा एक थोर, उदार व सुलक्षणी राजा होता. देशोदेशीचे मांडलिक राजे त्याच्यापुढे नतमस्तक होऊन त्याला आपला कारभार देत असत. त्याच्या राज्यातील प्रजाजन, विद्वान ब्राह्मण त्यांचे सदैव कल्याण चिंतित असत. शुद्ध पक्षातील चंद्रकलेप्रमाणे त्यांचे ऐश्वर्य वाढत होते. सदैव शुभविचार करणारा तो राजा याचकांच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करीत असे. अत्यंत पराक्रमी असलेला तो राजा 14 विद्या 64 कलात अत्यंत निपुण होता. तो सामर्थ्याने परशुरामासारखा, युद्धभूमीवर प्रलयाग्नीसारखा. त्याची सेना प्रचंड होती. ती पाहून शत्रू चळचळा कापत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते कलावती. ती काशीराजाची कन्या होती. मूर्तिमंत रूपलावण्य असलेली कलावती आपल्या नावाप्रमाणेच सकल कला निपुण होती. ती भगवान शंकराची मोठी उपासक होती. एकदा दशार्ह राजाने कलावतीला आपल्या महालात येण्यासाठी निरोप पाठविला, परंतु ती राजाकडे गेलीच नाही. मग कलावतीच्या सौंदर्याने वेडा झालेला कामातूर दशार्ह राजा स्वतःच तिच्याकडे गेला व तिला म्हणाला, प्रिये, मी तुला बोलावणे पाठवले तरी तू का बरे आले नाहीस? हे शुभांगी, मला आलिंगन दे. आपल्याला उत्तम पुत्र व्हावा असे तुला वाटत नाही का? राजाने असे विचारले असता कलावती स्मितहास्य करीत म्हणाली, महाराज, मी शिवव्रत घेतले आहे. मी व्रतस्थ आहे. रोगग्रस्त, गर्भवती, ऋतुस्नानात, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असलेल्या स्त्रीचा उपभोग घेऊ नये. पर्वकाळ, व्रतदिन नसेल तेव्हा स्त्री पुरुषांनी मोठ्या आनंदाने कामक्रीडेचा आनंद भोगावा, अशी शास्त्राची आज्ञा आहे. कलावतीने असे सांगितले तरी राजावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तो कामातूर झाला होता आणि रतिसुखासाठी असूसला होता. त्याने कलावतीच्या मनाविरुद्ध तिला जवळ ओढून बाहुपाशात घेतले. त्याच क्षणी एक अद्भुत घडले. तापलेल्या लोखंडाच्या खांबाला स्पर्श करतात जसा चटका बसतो त्याचप्रमाणे राजाचे अंग भाजले. राजा कलावतीला दूर लोटून म्हणाला, हा काय प्रकार आहे? मला सगळे सविस्तर सांग. त्यावर कलावती म्हणाली, महाराज, रागावू नका. दुर्वास मुनी माझे गुरु आहेत. त्यांनी मला अत्यंत पवित्र असा शिवपंचाक्षरी म्हणजेच नमः शिवाय हा मंत्र दिलेला आहे. त्या मंत्राचा मी सतत जप करीत आहे. त्यामुळे माझे शरीर अत्यंत पवित्र आणि पावन झाले आहे. तुमचे शरीर मात्र अनेक प्रकारच्या पापकर्मांमुळे अपवित्र झाले आहे.
तुम्ही अभक्षभक्षण, अपेयपान व परस्त्रीगमन केल्यामुळे तुमचे शरीर पापयुक्त आणि अपवित्र झालेले आहे. माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मला त्रिकाल ज्ञान झालेले आहे. तुम्ही कधीही जप तप किंवा शिवार्चन केलेले नाही. तुमच्या हातून गुरुसेवा घडलेली नाही. तुम्हाला मृत्यूनंतर भयंकर असा नरकवास भोगावा लागणार आहे, असे कलावतीने सांगितले असता राजाला मोठा पश्चाताप झाला. स्वतःचे पापाचरण आठवून दुःखाने त्याचा कंठ दाटून आला. तो कलावतीला म्हणाला, हे गुणवती, तो शिवमंत्र मला दे. मी त्या मंत्राचा जप करीन, त्यामुळे माझी सर्व पापे जळून भस्म होतील. त्यावर कलावती म्हणाली, महाराज, मी तुमची पत्नी आहे. तुम्ही माझे प्राणेश्वर गुरु आहात. मला मंत्र सांगण्याचा अधिकार नाही. यादव कुळात गर्गमुनी हे श्रेष्ठ गुरु आहेत. ते वशिष्ठ वामदेवांच्या प्रमाणे परमज्ञानी आहेत. त्यांनाच शरण जाऊन तुम्ही शिवदीक्षा घ्यावी. मग दशार्ह राजा कलावतीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. गर्गमुनींनी त्या दोघांचे स्वागत करून विचारपूस केली. तेव्हा राजाने गर्गमुनींना साष्टांग नमस्कार घातला. मग हात जोडून तो म्हणाला, गुरु महाराज, मी महापापी आहे. मला शिवदीक्षा द्या. मला शिवमंत्र द्या. त्रिकालज्ञानी असणाऱ्या गर्गमुनींनी सर्व काही ओळखले. मग त्यांनी राजाला यमुना नदीवर नेऊन स्नान करावयास लावले. राजाने कलावतीसह यमुना नदीत स्नान केले. यथाविधी शिवपूजन केले. गुरु गर्गमुनींना रत्नांचा अभिषेक केला. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण करून त्यांची पूजा केली. मग दशार्ह राजा हात जोडून उभा राहिला असता गर्गमुनींनी त्याला आपल्या छातीशी धरून त्याच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षरी मंत्र दिला. तो मंत्र मिळताच राजाच्या हृदयातील अज्ञान नाहीसे झाले. त्याचे अंतःकरण ज्ञानप्रकाशाने भरून गेले. त्या मंत्राचे केवढे सामर्थ्य! राजा मंत्राचा जप करू लागला असता त्याच्या शरीरातून कोट्यावधी कावळे बाहेर पडले. कित्येकांचे पंख जळाले. कित्येक तडफडत बाहेर आले व जळून भस्म झाले. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. त्याने गर्गमुनींना नमस्कार करून विचारले, हे कावळे कुठले आणि ते माझ्या शरीरातून बाहेर कसे आले? आता मला देवासारखे दिव्य रूप कशामुळे प्राप्त झाले? माझ्या मनातील आशा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, वासना मला छळत होत्या, पण आता तुमच्या कृपेने त्या पूर्ण नाहीशा झाल्या आहेत. आपण मला दिलेल्या पंचाक्षरी मंत्र खरोखरच धन्य आहे. आपणही धन्य आहात. आता मला पूर्वीच्या 1000 जन्मांचे ज्ञान झाले आहे. माझी सर्व पातके कावळ्यांच्या रूपाने माझ्यातून बाहेर पडून भस्म झाली. गुरु महाराज, माझ्या हातून घडलेल्या पातकांची गणती किती करावी? सुवर्ण चोरी, अभक्षभक्षण, सुरापान, गुरुद्रोह, परदारागमन, गुरुनिंदा अशी असंख्य पापे मी केली होती. याशिवाय गोब्राह्मण हत्या, स्त्री हत्या, गुरुहत्या, परनिंदा, पशुहत्या, वेदद्रोह, प्रसाद भेद, लिंगभेद, पंक्तीभेद, हरिहरभेद, ज्ञानचोरी, ग्रंथचोरी, पक्षीघात, खोटे भाषण अशी ही असंख्य पातके मी केली होती. मातृपितृहत्या, परद्रव्याचा अपहार, कन्या विक्रय, गोविक्रय, आत्महत्या, भ्रूणहत्या इत्यादी महापातके मी केली होती. लहान सहान पातकांची तर गणतीच नाही. इतकी सगळी पातके कावळ्यांच्या रूपांनी माझ्या शरीरातून बाहेर पडली व जळून भस्म झाली. थोडेफार पुण्य गाठी होते म्हणून हा नरदेह प्राप्त झाला. आपल्या कृपेने मी सर्व पातकातून आता मुक्त झालो आहे, असे बोलून दशार्ह राजाने पुन्हा पुन्हा गुरूंना वंदन केले. मग राजा कलावतीसह आपल्या घरी आला. कलावतीने मोठ्या चातुर्याने राजाचा उद्धार केला. राजा नित्यनेमाने शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला. त्यामुळे त्याच्या राज्याची अधिकच भरभराट झाली. राज्यातील अतिवृष्टी, अनावृष्टी, रोगराई इत्यादी सर्व दोष नाहीसे झाले. राज्यात अकाली वैधव्य, अकाली मृत्यू, रोग इत्यादी वाईट गोष्टी नाहीशा झाल्या. राजा कलावतीसह सर्व सुखांचा उपभोग घेत सुखाने राज्य करीत होता. सगळी प्रजा शिवोपासना करू लागली. सगळीकडे शिवकीर्तन, शिवपूजन, रुद्राभिषेक, ब्राह्मण भोजन यथाविधी होऊ लागले. दशार्ह राजाचे हे आख्यान जे पठण श्रवण करतील किंवा लिहून काढतील, त्याचे नीट रक्षण करतील, त्यांचा संसार सफळ संपूर्ण होईल. भगवान सदाशिव त्याचे पूर्ण रक्षण करतील. जे शिवमहात्म्याचे पठण श्रवण करतात ते स्त्री पुरुष खरोखर भाग्यवान होत. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा पहिला अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.